महाकुंभमेळ्यासाठी अमरावती जिल्ह्यातून गेलेल्या भाविकांना अतिशय वाईट अनुभव आलाय। अमरावतीतल्या सूरज मिश्रा यांनी भाविकांना प्रयागराजला नेलं, मात्र तिथे गेल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे परतलेल्या भाविकांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त कार्यालयासमोर राडा घातला। प्रयागराजमध्ये या भाविकांना काय अनुभव आला, सूरज मिश्रा कोण आहे, बघूया याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट। महाकुंभाच्या नावावर अमरावतीकरांची फसवणूक। प्रयागराजमध्ये नेऊन भाविकांना वाऱ्यावर सोडलं। प्रयागराजहून आलेल्या अमरावतीकरांचा राडा। पोलीस आयुक्तालयाबाहेर संतप्त दिसणारे हे अमरावतीकर नुकतेच प्रयागराजवरून परतलेत। प्रयागराजमध्ये खाण्यापिण्या वाचून आबाळ झालेले नागरिक चांगलेच संतापलेत। अमरावतीतल्या सूरज मिश्रा यानं भाविकांसाठी प्रयागराजची सहल आयोजित केली, पण तिथे गेल्यावर या मिश्रानं भाविकांना तिथेच सोडून पळ काढल्याची घटना घडली। हा सूरज मिश्रा आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे। प्रयागराजमधून परत आल्यावर भाविकांनी मात्र थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठत राडा घातलाय आणि सूरज मिश्रावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। प्रयागराज जाण्यासाठी सूरज मिश्रा यांनी बसेस काढल्या होत्या। त्या बसेसमध्ये आम्ही सगळे प्रवासी गेलो। इथून आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 6,000 रुपये द्यायचे आहे, तुम्हाला 2 टाइमचा चहा, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण मिळेल आणि प्रयागराजला तुम्हाला झोपायला प्रशस्त लेडीजला सेपरेट हॉल, जेंट्सला सेपरेट हॉल, तिथे बेड आणि गादी आणि पांघरायला देणार। आम्हाला इथून बोलून हे घेऊन गेले। आम्हाला इथून गेल्यावर फक्त कामठीमध्ये एकदा रात्री खिचडी आणि कढी जेवायला दिलं। त्याच्यानंतर तिथून तर प्रयागराजपर्यंत आम्हाला कुठेही काही जेवायला दिलेलं नाहीये। अमरावतीच्या सूरज मिश्राकडून कुंभमेळा दर्शनाची सहल काढण्यात आली। अमरावतीतून कुंभमेळ्यासाठी 400 भाविकांना नेण्यात आलं। भाविकांसाठी 7 खासगी बसची व्यवस्था करण्यात आली। प्रत्येक प्रवाशाकडून 6,000 रुपये घेण्यात आले। प्रयागराजमध्ये पोहोचल्यावर मात्र सूरज मिश्रानं पोबारा केला। जेवण राहण्याची कोणतीच व्यवस्था केली नाही। अमरावतीत परतल्यावर भाविकांनी राडा घातला। या सगळ्या प्रकरणावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी नाव न घेता राणा दाम्पत्यावर टीका केली। गाजावाजा करत भाविकांना प्रयागराजला नेलं, मात्र तिथे त्यांची फसवणूक केली असा आरोप वानखेडेंनी केलाय। अमरावतीच्या काही दलालांनी हिंदुत्वाच्या नावावर आपली दलाली करण्यासाठी प्रयागराजची यात्रा करतो म्हणून इथून हिरवी झेंडी दाखवून नंतर फार मोठा वाजागाजा करून हिंदुत्वाचे नारे देत त्या लोकांना रवाना केले आणि तिथं अनेक लोकांची फसवणूक करून पैसे मागितले, पैसे उकळले आणि शेवटी त्यांना जेवणाची किंवा इतर कुठलीच व्यवस्था न करता त्यांच्याजवळून पैसे घेतले। तर नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी सूरज मिश्रावर कारवाईचं आश्वासन दिलंय। राजच्या टूर संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते आता लिखित स्वरूपात देत आहेत आपल्याला। लिखित स्वरूपात आल्यानंतर आपण त्याच्यावरची पुढची कारवाई करू। प्रयागराजच्या या वाईट अनुभवानंतर आता भाविक अमरावतीत दाखल झाले, मात्र या प्रकरणानं भाविक संतप्त झाले। 3 दिवस अन्न पाण्याविना नागरिकांचे चांगलेच हाल झाले। आता तक्रारीनंतर सूरज मिश्रावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।